हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेन। 3 दिवस झाले होते, कोणत्याच कंपनीचा काहीच रिप्लाय आला नव्हता। ज्या कंपनीत इंटरव्ह्यू दिला तिथूनही काहीच कळाले नव्हते। शेवटी शिवमने आपले बाडबिस्तर बांधले। शिवम, अरे कुठे चाललास? पुन्हा पिकनिकला जायचंय का आपल्याला? वा मस्त, पण मग मला सांगितलं का नाही? अजिंक्यने विचारले। शिवम एकदम शांत झाला। अजिंक्य, एवढ्या दिवस तू माझ्यासाठी जे काही केलंस त्याबद्दल धन्यवाद। मी गावाला चाललोय परत। शिवम, तुला नेमकं म्हणायचं काय? कपाळावर आठ्या आणत अजिंक्यने विचारले। अजून काय म्हणू? 3 दिवस झाले त्या कंपनीत इंटरव्ह्यू देऊन त्याचा काहीच रिप्लाय नाही। जिथे रिस्यूम दिलेत त्यांचा तर पत्ताच नाही। 2 वर्ष झालेत यार। बीई होऊन वाटल पुण्यात तरी जॉब मिळेल, पण काय उपयोग त्या फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मार्क्स मिळवून? शिवम एकदम शांत झाला। झालं तूच बोलून की अजून काही बाकी आहे? अरे काय तुला आठवतं लहानपणी तुला झाडावर चढता येत नाही म्हणून सगळी मुलं तुला चिडवायचे, तेव्हा किती जिद्दीने तू प्रयत्न करायचास आणि कोणत्याही गोष्टीत जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत धडपड करत राहायचास। आणि आता? अजिंक्य त्याला समजावून सांगत होता, पण त्याचे भाषण थांबले ते शिवमला आलेल्या फोनमुळे। हॅलो असं म्हणत शिवम एकदम शांत झाला। शिवम, काय झालं? कुणाचा फोन होता? अजिंक्यने सवाल केला। याहू, त्या दिवशी इंटरव्ह्यू दिलेल्या कंपनीत माझं सिलेक्शन झालं। शिवम आनंदाने ओरडला आणि ते उदास वातावरण अचानक सुखमय झाले। सोमवारपासून शिवमला कंपनीत बोलावले होते। शेवटी तो दिवस आला। कंपनीत सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यानंतर त्याला डेव्हलपमेंट डिपार्टमेंट देण्यात आले। तिथल्या मॅनेजरने शिवमचे स्वागत केले। वेलकम मी शिवम, चला मी तुम्हाला तुमचं काम समजून देतो मॅनेजर, असं म्हणत तो शिवमला काहीतरी सांगत होता। इतक्यात एका मंजूळ आवाजाने शिवमचे लक्ष वेधले। सॉरी सर, जरा उशीर झाला, ती तरुणी म्हणाली। तिचे केस वाऱ्यावर भुरभुर उडत होते। तिचे नाक पोपटासारखे लांबट होते, चेहरा निमुळता होता। तिच्या निळ्या डोळ्यांकडे सारखे पाहावेसे वाटे। तिच्या गुलाबी गालाकडे शिवम पाहतच राहिला। ती तरुणी स्वर्गातून आलेली अप्सराच वाटत होती। शिवम, मी तुमची ओळख करून देतो, ही स्वरांजली तुमच्याच टीममध्ये काम करेल। आणि स्वरा, हा शिवम आजच नवीन आलेत। मॅनेजर ओळख करून देत म्हणाला। हाय। शिवम लगेच बोलायला पुढे सरसावला, पण स्वरा तशीच निघून गेली। शिवम, तिच्या वागण्याचं वाईट नको वाटून घेऊस, तशी ती एकदम फ्री आहे, पण त्या घटनेनंतर ती अशी झालीये। मॅनेजर, अशी कोणती घटना घडलीये तिच्यासोबत? शिवमने सवाल केला। ॲक्च्युअली तिची एक मैत्रीण होती, तिथेच काम करत होती, जिच्या जागेवर आता तू काम करणार आहेस। तिचं काय झालं? मॅनेजरचे बोलणे पूर्ण व्हायच्या आत न राहून शिवमने प्रश्न केला। ती नाहीये या जगात। एका दुर्दैवी घटनेत तीच निधन झालं। तीच नाव? इतक्यात मॅनेजरला कुणाचा तरी फोन आला आणि तो तसाच निघून गेला।